मी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे, संभाजीनगर येथील सरपंच मंगेश साबळे यांनी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आंदोलन, हे आंदोलन म्हणजेच मंगेश साबळे ज्या गावातील सरपंच आहे त्या गावातील शाळेत 8 शिक्षकापैकी 4 शिक्षकांना बेलो म्हणजे एसआरचं काम देण्यात आलेलं आहे आणि ते एसआरच्या कामामुळे गावातील विद्यार्थ्यांचं खूप मोठं प्रमाणात नुकसान होत आहे। हे बघून मंगेश साबळे सरपंच यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनापरवानगी आंदोलन केले आणि त्या विनापरवानगीमुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे। वास्तविक बघायला गेले विनापरवानगी त्यांना अटक करण्यात आलेली आहे, तर त्या जिल्हा प्रशासनाने सुद्धा त्या गावातील प्रशासनाची परवानगी घेऊनच त्या शाळेतील शिक्षकांची बेलो म्हणून नियुक्ती करण्यात यायला हवी होती, पण त्यांनी परवानगी न घेता त्यांची डायरेक्ट बेलो म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांनी सुद्धा परवानगी न घेता त्या जिल्हा प्रशासनावर सुद्धा गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यायला हवी आहे। तसेच सुप्रीम कोर्टचे जज सुद्धा त्यांच्यात झालेले एका वकिलाने अलिच्छ भाषेत केलेले वाक्य, त्या वाक्यात सुद्धा सुप्रीम कोर्टचे यांनी सुद्धा जज महोदयांनी मोठं मन दाखवून त्या वकिलाला माफ केलं, तर या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी मंगेश साबळेंनी ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते त्या नुकसानाचा हेतू बघूनच ते आंदोलन केलेलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा ते गुन्हे मागे घेऊन त्यांना माफ करायला पाहिजे होतं, पण त्या जिल्हाधिकारी प्रशासनानं सुप्रीम कोर्टचे जज पेक्षा मोठं आहे हे दाखवून मंगेश साबळे यांना गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेली आहे। आम्ही सर्व शिक्षक, आम्ही फक्त एकटे मंगेश साबळे नसून तर राज्यातील सर्व शिक्षक जर मंगेश साबळेंची गुन्हे मागे घेतले नाहीत आणि त्यांना सुटका केली नाही तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आम्ही सरपंच मंगेश साबळे यांच्यासाठी रस्त्यावर उतरू आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करू, एवढं मी जिल्हा प्रशासनाला आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद।